शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहोचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला। या ठिकाणी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत माझ्या गावात क्रिकेट नगरी उभारत आहे याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार काढले। तसेच खेळाडूंसोबत संवाद साधून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले। क्रिकेट खेळाचा चालना मिळावी तसेच गावातील खेळाडूंमधील गुणकौशल्य वाढावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे नेहमीच प्रयत्नशील असतात। त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून शिवाजीनगर येथील मैदानावर शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी सुरू आहे। या ठिकाणी कोच मनोज लोखंडे आणि दीपक मुरकर यांच्या वतीने क्रिकेटचे प्रशिक्षण देतात। नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर खेळण्याची खेळाडूंना संधी मिळावी तसेच गावाचे नाव मोठे व्हावे हे उद्दिष्ट समोर ठेवून या क्रिकेट मैदानावर प्रशिक्षण दिले जाते। तसेच देश विदेश तसेच राज्यातील अनेक प्रोफेशनल अशा क्रिकेट संघांना या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते। अशाच प्रकारे शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी मैदानावर साऊथ आफ्रिका या देशातील क्रिकेट संघाविरुद्ध अहमदनगरमधील क्रिकेट संघाची फ्रेंडली मॅच नुकतीच रंगली। यामध्ये शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या देवांश भोईर, पियुष पाटील आणि करण चौधरी या खेळाडूंना संधी देण्यात आली होती। तसेच विद्याविहारमध्ये राजावाडा या क्रिकेट क्लबचे देखील खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आले होते। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी मोठी पसंती दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी कोच मनोज लोखंडे, दीपक मुरकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते। शिवाजीनगर क्रिकेट अकादमीमध्ये मनोज लोखंडे आणि दीपक मुरकर हे मुलांना प्रशिक्षण देतातच पण ग्राउंडची संपूर्ण देखभाल सुद्धा करतात। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्यांच्या स्वप्नातल्या क्रिकेट ग्राउंडचे अस्तित्व इथे उभे राहिले असून गावातील मुलांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि देशासाठी खेळण्यासाठी तयार करण्याचा मानस मनोज लोखंडे आणि दीपक मुरकर यांचा आहे। मी माजी खासदार रामशेठ ठाकूर 11वी आणि 12वी लोकसभा जी आहे लोकसभेमध्ये 2 वेळा निवडून गेलो। पहिल्यांदा मी AR अंतुरे महाराष्ट्र मुख्यमंत्री त्यांना डिप्यूट केलं। दुसऱ्यांदा आमचे नेते देबा पाटील साहेब की जे त्यांचं आता एअरपोर्टला पण नाव देतोय त्यांना डिप्यूट केलं। 2 वेळा MP झाल्यानंतर मी पहिला ओरिजिनल शिक्षक होतो। शिक्षकीनंतर 25 वर्ष उद्योजक म्हणून कन्स्ट्रक्शन बिझनेस केलं आणि त्यावेळेला शिक्षक हा आत्मा असल्यानं मुलांच्या दृष्टीने जास्तीत सोयी सुविधा कराव्यात अशी आपली इच्छा असते। त्याप्रमाणे उद्योगात 4 पैसे नंतर शाळा कॉलेज वगैरे काढून ते बघतो आणि त्याचबरोबर करत असताना ही आमची नावाखाली 1200 एकर जमीन ही पाण्याखाली गेली। समुद्राचा किनारा बंधारा जो असतो तो तुटल्यामुळे आणि ते तिथं जाणवणं अवघड झालं होतं। पण एक मनामध्ये इच्छा होती का ही चांगली पिकती जमीन सुरुवातीची ही जमीन आज जर अशी गेलेली आहे की कधी खेळण्याकरता तरी वापरावी आणि त्या दृष्टीने आम्ही इथं मैदानही विकसित केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आमचे दीपक सर आणि लोखंडे हे आमच्याकडे इथं आल्यानंतर त्यांना क्रिकेट चांगलं नॉलेज आहे। आपण एक शेजारी चांगली रामबाग अशी नावाची छान सुंदर अशी अतिशय दुबईची मिराकल गार्डन आहे त्या गार्डन बनवलेली आहे आणि त्या दृष्टीनं ती गार्डन ही बनवता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उद्यानोडला केलेलं आहे। तर ह्या इथं जास्तीत जास्त मुलांना खेळण्याच्या दृष्टीनं व्हावं यासाठी आम्ही 3 ग्राउंड बनवलं आहे। एक नावाखाली ते क्रिकेटचं ग्राउंड बनवलं आहे, पुन्हा इथे शिवाजीनगरचं हे ग्राउंड आहे। दुसरं आपण इकडे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे तिथे आपण जे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 67,000 स्क्वेअर मीटरमध्ये म्हणजे जवळजवळ 17 एकरपेक्षा जास्त मोठ्या तिथं आपण केलेलं आहे। आणि आम्हाला फार आनंद वाटतो की मुलं येतात। आता तर जास्त ह्याचं म्हणजे आपण मुंबईवरून आलात, काही आता दक्षिण आफ्रिकेवरून आलेत, काही नगरवरून आलेत, म्हणजे अशा पद्धतीनं की माझ्या गावाला जिथे मी जन्म घेतला, जिथे मी खेळलो, गोट्या पाट्या विटी दांडू, तिथे आता ही चांगली सुंदर अशी क्रिकेट नगरी उभी होते। आम्हाला फार आनंद वाटतोय। तुम्ही आलात, तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि दीपक सरांच्यामुळं लोखंडे यांच्यामुळं या ग्राउंडला क्रिकेट आलेलं आहे आणि त्यांना फ्री हँड दिलेलं आहे। फक्त या गावाचं शिवाजी नगर क्रिकेट अकॅडमी असं नाव दिलं आहे आणि ते नाव आम्हाला महत्त्वाचं आहे। त्या गावाचं नाव होतं आहे आणि क्रिकेटला अशी मोठी माणसं येतं मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेली फॉरेनमध्ये जे नाव गेलेलं अशा लोक तिथे आलेत तर त्यामुळे आम्हाला शान होतं आहे। तुमचं नक्कीच ज्या वेळेला काय तुमचं काही प्रॉब्लेम असला आम्हाला सांगा, आम्ही नक्की सोडू आणि खेळामध्ये तुमचं मार्गदर्शन मिळावे ती थँक्स सो मच।